या बॅगमध्ये लहान मुलांसाठी आजोबांनी पंढरपूरवरून खाऊ आणि खेळणी आणली होती. मात्र काळाच्या घाल्याने क्षणात सर्व काही नाहीसं झालं. गुरुवारी राजूर मार्गावर तुपेवाडीपाशी झालेल्या अपघातात एकट्या चेने गावातील 5 जणांनी जीव गमावलाय. चेने गावात गेल्यानंतर दारोदारी तुम्हाला असंच चित्र पाहायला मिळेल. शुक्रवारचा दिवस उगवला तो स्मशान शांतता घेऊन. गावातील 5 जणांचे अंत्यविधी चेनेगाव पाहणार होतं. गावातील गावकऱ्यांनी जड अंतकरणाने 5ही मृतदेहांना अग्निडाग दिला. या अपघातात मरण पावलेल्या प्रत्येक कुटुंबाचं दुःख डोंगरा एवढं आहे. याच गावातील तायडे कुटुंबातील मुले अनाथ झाली आहेत. वर्षभरापूर्वीच बाळू तायडे यांचा कोरोनामध्ये मृत्यू झाला होता. लेकरांचं संगोपन नंदा तायडे मोलमजुरी करून करत होत्या. मात्र काळाला ते देखील पाहावलं नाही. नंदा तायडे यांचा या अपघातामध्ये मृत्यू झालाय. त्यामुळे ही 7ही मुले आता उघड्यावर पडली आहेत. यापैकी 2 मुलींची लग्न झाली असून उरलेली 5 भावंडे मात्र आता अनाथ झाली आहेत. एक समोरून गाडी आली, ती बघितली, ती पडली. त्याच्यानंतर काळी पिवळी पलटी झाली विहिरीत. कोणीतरी तो काळी पिवळीचा दरवाजा खोलला आणि मग मी ते वायर होतं त्याला पकडलं. मग वर आले, सगळे काढत होते. त्याला मम्मीला वरती काढलं आणि मग पाठी रुपाली बाळू तायडे. मला मी काल फोन लावत होते तर फोन लागला नाही. भावाला फोन लागला तर त्यांनी मला सांगितलं आणि मी आज सकाळी आली. आज आमच्या चेनेगावावर अत्यंत शोककळा पसरलेली आहे आणि कालचा दिवस आमच्या गावासाठीच नव्हे तर आपल्या जालना जिल्ह्यासाठी काळा दिवस ठरला. मरण तर प्रत्येकालाच येतं, परंतु हा जो परिवार आहे बाळू तायडेचा आणि नंदा तायडेचा, खूप मोठा असा परिवार. वडील त्यांच्या कोरोनात गेलेले आहे. आईनं कसंबसं मोलमजुरी करून या मुलांना मोठं करण्याचा प्रयत्न त्या करत होत्या आणि अशातच काल दुर्दैवी अपघातामध्ये त्यांचं निधन झालेलं आहे. 2 मुली आहे, त्या 2 मुलींचं लग्न झालं, परंतु हे 5 जे लेकरं बघतो आपण, खऱ्या अर्थानं त्यांच्याकडे बघून एक छत्रछायाच त्यांची हरवलेली आहे. ते एक अनाथ झालेला असा हा परिवार आणि या लेकराची जबाबदारी कोण करेल, यांचा सांभाळ कोण करेल, हा मोठा यक्ष प्रश्न या कुटुंबासोबत पडलेला आहे. आणि खऱ्या अर्थानं दानशूर व्यक्तींनी, व्यापारी असेल, राज्यकर्ते असेल, यांनी समोर येऊन या कुटुंबाच्या पालनपोषणाची जबाबदारी करायची आज खऱ्या अर्थानं गरज आहे आणि या कुटुंबाला सावरण्याची गरज आहे. मी विनंती करतो की दानशूर मंडळींनी या कुटुंबाचं दायित्व स्वीकारावं आणि सर्वोपरी त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करावा. चेने गावातील बाळू तायडे यांचं कोरोनात निधन झाल्याने आधीच कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. त्यात आता आईचंही निधन झाल्याने 2 विवाहित बहिणींसह एकूण 7 जणे अनाथ झाली आहेत. त्यापैकी 5 मुलांचा सांभाळ कोण करणार हा यक्ष प्रश्न आता उभा राहिलाय. समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन या मुलांचं पालकत्व स्वीकारावं अशी मागणी गावकऱ्यांमधून होतीये. नारायण काळे, न्यूज 18 लोकल, चेनेगाव, जालना.